रेल्वे स्टेशनावर उंदरांचं राज्य आहे. ब्रिज तुटलेले, पायऱ्या उखडलेल्या. दिव्यांग माणूस तर घरातच बसतो, त्याला ट्रेन नकोच वाटते. आणि टॉयलेट, एवढं सांगतो, तिथं जाऊन शुद्ध हरपते. दररोज माणसं मरतायत फक्त लोकल ट्रेनमध्ये पडून चिरडून ओव्हरब्रिज नसल्यानं. ही काय व्यवस्था आहे की हत्येसाठीच चालवली जाते? आणि वर भरपाईही नाही. कारण काय? तो स्वतः चुकला, बरोबर. माणूस दरवाजात लटकला म्हणून तो दोषी. मग सरकारचं दोष कुठं गेलं? गर्दीचं, ट्रेन कमी असण्याचं, स्टेशनचं. ही व्यवस्था कुचकामी आहे. आपण रोज लोकलने प्रवास करत असतो, पण आपण दररोज एका लढाईला सामोरे जातो, जीवावर उदार होऊन. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि या शहराची खरी जीवनवाहिनी म्हणजे येथील लोकल ट्रेन व्यवस्था. पण या लोकलने प्रवास करणं आज एका सामान्य माणसासाठी सज्जड जोखीम ठरलं आहे. भारतातील रेल्वे अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होतात. 2010 ते 2020 या दशकात सुमारे 30,000पेक्षा जास्त प्रवासी लोकल ट्रेनमध्ये चिरडले गेले किंवा प्रवासादरम्यान पडून मृत्युमुखी पडले. ओव्हरक्राउडिंग म्हणजे गर्दी हे प्रमुख कारण. एका कोचमध्ये 1700 प्रवासी क्षमतेच्या जागी 4,000 लोक चढतात. दररोज 80 लाख लोक या ट्रेनने प्रवास करतात. त्यामुळे अनेकदा प्रवासी दरवाजात उभे राहतात, धक्काबुक्की आणि त्यातूनच अपघात. मुंबईकर आजही ट्रेनच्या दरवाजात लटकतो प्रवास करतो. रेल्वेच्या चुका माणसाच्या मृत्यूचे कारण ठरत आहेत आणि तरीही आपण फक्त मुंबई लोकलवर श्रद्धा म्हणून गप्प बसतो. ज्या कुटुंबाने आपल्या कुटुंब प्रमुखाला गमावलं त्यांना न्याय मिळतो का? नाही. रेल्वे प्रशासन अनेक प्रकरणांमध्ये सांगते की प्रवासी अनलॉफुल ट्रॅव्हल करत होते, त्यामुळे भरपाई नाही. हा फार मोठा अन्याय आहे. अपघात होण्यासाठी प्रवासी जबाबदार असतो का, की ही सिस्टीमच्या अपयशाची शिक्षा आहे? रेल्वे स्टेशनावरील असुविधा तसंच राहतं वर्षानुवर्ष. किती स्टेशनांवर अद्यापही अपंगांसाठी लिफ्ट किंवा रॅम्प नाही. टॉयलेटची अतिशय वाईट अवस्था. प्लॅटफॉर्मवर पुरेशी लांबी नसल्यामुळे ट्रेनमधून उतरताना अपघात होतो. डिजिटल डिस्प्ले, सूचना प्रणाली आजही अनेक ठिकाणी बिघडलेली असते. उदाहरणार्थ दादर, कुर्ला, बदलापूर, कल्याण या सर्व स्टेशनांवर प्रचंड गर्दी असते, पण व्यवस्थापन शून्य. रेल्वे मंत्रालयाने अनेकदा मोठ्या घोषणा केल्या, AC लोकल्स, बुलेट ट्रेन, नवे उपनगरी मार्ग. पण हे सगळं कोणासाठी? एक सामान्य प्रवासी आजही स्वस्त दरात सुरक्षित प्रवास करू शकत नाही. नव्या गाड्या येतात, पण त्या अत्यंत कमी फेऱ्या चालवतात. पूर्वेकडील वस्ती वाढली, पण तिकडे सेवांचा विस्तार नाही. फूट ओव्हरब्रिज अपूर्ण, प्लॅटफॉर्म वाढ अपूर्ण. सर्वसामान्य माणसाच्या करातून चालणारी रेल्वे व्यवस्था आज सामान्य माणसालाच अपमानित करते, मारते आणि गप्प बसवते. आपणच प्रश्न विचारले पाहिजेत. लोकल ट्रेन सुरक्षेसाठी किती निधी दिला जातो? मृतांच्या कुटुंबियांना भरपाई का नाकारली जाते? फूट ओव्हरब्रिज आणि सबवे किती वर्ष प्रलंबित आहे? ओव्हरक्राउडिंग टाळण्यासाठी आणखी गाड्या का चालवल्या जात नाहीत? जर तुम्ही प्रवास करत असाल, तुम्ही मरणाच्या रेषेवर रोज चालत असाल, तर आता थांबा आणि प्रश्न विचारा. सुधारणांची मागणी करा. तुमच्या आमदार खासदाराला प्रश्न विचारा. RTI दाखल करा. आवाज उठवा. कारण तुम्ही गप्प राहिलात तर ही व्यवस्था कधीही सुधारणार नाही. रेल्वे ही केवळ यंत्रणा नाही, ती लाखो जीवांची श्वासनळी आहे. ती बंद पडली तर शहर श्वास घेऊ शकत नाही. मान्सून धमाका फक्त कुलस्वामिनी वस्त्र दालनात. बदलापूरमध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल. सर्व साड्या, लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेसवर तब्बल 50% सूट. त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्रीची धमाल ऑफरही.
बदलापूरकरांनो, स्टाईलही मिळवा आणि बचतही करा. आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या.